नमस्कार. फक्त स्थानिक मराठी भाषिक महिलांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण डोंबिवली, पनवेल, त्यानंतर मीरा भाईंदर आणि वसई विरार अशा 8 महानगरपालिका अंतर्गत आपण एक नवीन प्रकल्प हाती घेतलाय. त्या प्रकल्पाचं नाव आहे स्वयंभू फिरते जनरल स्टोर. नमस्कार, मी अनिल पोंडेकर, अध्यक्ष मुंबई व्यापारी असोसिएशन आणि संस्थापक स्वयंभू फिरते जनरल स्टोर. खरं तर तुम्ही मला ओळखत असालच की गेल्या 4 वर्षापासून अवनी फिरते विक्री केंद्र एक आपण अभूतपूर्व यशानंतर, अभूतपूर्व यश याचा अर्थ असा की आपण महाराष्ट्रातील स्थानिक मराठी भाषिकांना एक स्वयंरोजगार देण्याचा जो काही संकल्प हाती घेतला होता, त्यामध्ये 350 आपण कुटुंब, मराठी कुटुंबांनी 350 कुटुंबांनी अवनी फिरते विक्री केंद्र, ज्याच्यामध्ये फूड व्हॅन, गारमेंट्स, ग्रॉसरी असे वेगवेगळे व्हॅन्स तयार करून आमच्याकडून घेतल्या आणि ते यथाशक्ती त्यांचा एक उद्योग करत आहे. आज मी तुमच्या समोर परत येण्याचं कारण असं की मगाशी म्हटल्याप्रमाणे की स्वयंभू फिरते जनरल स्टोर हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलाय आणि हा फक्त आणि फक्त मराठी भाषिक महिलांसाठीच केवळ हा प्रकल्प असेल असं मी इथे घोषित करतो. ह्यामध्ये सुरुवातीला 108 महिलांसाठी, ज्यामध्ये मुंबईमध्ये 36, ठाणे महानगरपालिका अंतर्गत 22, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 10, कल्याण डोंबिवली 10, वसई विरार 10, पनवेल 10, मीरा भाईंदर 5, भिवंडी निजामपूर 5 अशा एकूण 108 स्वयंभू फिरते जनरल वाहन आपण एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आज हाती घेतलाय. तुम्हाला सांगायला अभिमानास्पद गोष्ट की महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन अशा 2 स्कीम्स आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघा की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि स्टँडअप इंडिया. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यामध्ये साधारण महिलांना 25 ते 35% पर्यंत सबसिडी मिळते आणि स्टँडअप इंडियामध्ये अबाउट 10 lakhs मध्ये हा प्रकल्प आपण करतोय. सो केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प कसा हाती घेतला जाईल, शिवाय ज्यांचं 50 वर्षानंतरचं जर समजा वयोगट असेल महिलांसाठी, तर त्यांना आपण जातीनिहाय म्हणून महामंडळाकडून सबसिडी देऊ. तर हे मी आता फक्त थोडक्यात सांगतो. ज्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टी या ब्रोशरमधून तुमच्या लक्षात येतील, ज्यावेळी मी हे ब्रोशर सोशल मीडियामध्ये येईल, त्यावेळी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मी ते क्लिअर करून सांगू शकतो. ह्या स्वयंभू वाहनामध्ये लागणारे कागदपत्र, सो मराठा किंवा ब्राह्मण किंवा तुमचे ओबीसी किंवा विजयंती किंवा इतर धर्मातले, मग ते मुस्लिम आमच्या भगिनी असतील, आमच्या ख्रिश्चन भगिनी असतील किंवा इतर जाती धर्माच्या ज्या काही महिला असतील, ह्या पण या महानगरपालिका अंतर्गत असलेल्या ज्या स्थानिक इकडच्या भूमिपुत्र आहेत यांच्यासाठी पॅन, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळेचं सर्टिफिकेट, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल, ड्रायव्हिंग लायसन्स, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याही मी या ब्रोशरच्या माध्यमातून पुढे देईन. ह्या कालामध्ये तुम्ही नेमकं काय करणार? स्वयंभू फिरते जनरल स्टोर. जनरल स्टोर म्हटलं की तुम्ही सगळाच काही माल विकू शकता. मी हा विषय फक्त जनरल स्टोर बद्दलच बोलतोय, परत ध्यानात घ्या. ह्या जनरल स्टोर मध्ये ज्यांचा काहीच अनुभव नाहीये, ज्या कुठेतरी नोकरी करतायत किंवा घरगुती व्यवसाय करतायत किंवा काहीतरी त्यांच्याकडे काही स्वतःचे त्यांनी बनवलेले पदार्थ जे व्यापारी पेठेमध्ये विकत असतात, तर अशा काही महिलांसाठी आपण ही एक योजना इथे आणलेली आहे. परंतु तुम्ही जरी समजा एखादे काही प्रोडक्ट्स विकत असाल तरी आमच्याकडून कुठल्या पद्धतीचा सपोर्ट मिळू शकतो. सो मी इथे काही गोष्टी मांडलेल्या आहेत. सो तुम्ही पहिलं जर इथे चित्र बघाल तर बिस्किट आहे. तर बिस्किट जी काही पार्ले किंवा मारी ह्या त्या काही सगळ्या बिस्किट हे सगळ्या प्रत्येक दुकानात मिळत असतात, पण त्या पलीकडे काही कुकीज असतात आणि वेगळ्या पद्धतीचे काही आयुर्वेदिक बिस्किट आहेत, होमिओपॅथिक आहेत, अशा बऱ्याच काही गोष्टींची बिस्किट आहेत जी पब्लिकला मिळत नाहीये. तर ते आपण पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार. इथे किराणा मालासाठी पण आम्ही एक योजना आणलेली आहे. तो किराणा मालाचे आमच्याकडे काही घाऊक विक्रेते आहेत, त्यांच्या बरोबर आपण कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला तो देऊ शकतो. सुकामेवा
मग याच्यामध्ये काजू बदाम वगैरे जे काही गोष्टी आहेत, जे काही ड्रायफ्रुट्स आहेत, ह्या ड्रायफ्रुटचे आपण सप्लायर्स आपण इथे या वाहनाच्या माध्यमातून देतोय. कोल्ड्रिंक आणि मिनरल वॉटर म्हणजे पॅकेट ड्रिंकिंग वॉटर असे 3-4 चांगले प्रॉडक्ट्स आहेत, त्यांना आपण अप्रोच होऊन तुमच्याकडे हा सप्लाय देऊ शकतो. ऑर्गॅनिक प्रॉडक्टमध्ये जर समजा आपण म्हटलं तर पितांबरीकडे हेल्थ केअर प्रॉडक्ट्स भरपूर आहेत. इव्हन अजूनही बरेच प्रॉडक्ट्स आपण त्यांच्यावर वेंडर रजिस्ट्रेशन करून घेतोय. मसाल्यांमध्ये जास्तीत जास्त मराठी उद्योजक आपल्याकडे बरेच आहेत. मग खामकर असतील, खातू मसाले असतील, त्यानंतर अजून बरेच जी काही आमच्याकडे वेंडर लिस्ट आहेत, पण यातली काही प्रामुख्याने मी तुम्हाला नावं सांगितली. सो मसाल्यांचे आपण वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे तुम्हाला मसाले आपण प्रोव्हाइड करून देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध प्रकारच्या भाज्या आणि विविध प्रकारची फळं. सो एकंदरीत रेडी टू कुक प्रॉडक्ट्स असतील, असे बरेच काही गोष्टी आहेत. सो एकंदरीत तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्या सगळ्या तुमची जी गाडी तुमची ती तयार होईल, त्या गाडीवर सगळा काही जो माल आहे हा माल तुमच्या गाडीवर येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही बाजारहाट करण्याची काही आवश्यकता नाहीये. सो एकंदरीत तुमच्याकडे असलेला माल पण तुम्ही विकू शकता. शिवाय इथून जे काही आम्ही सप्लायर्स तुम्हाला देतोय त्या सप्लायर्स कडून स्वस्त दरामध्ये तुम्ही हा माल घेऊ शकता. ह्या वाहनाबरोबर तुम्हाला नेमकं काय मिळतंय बघा. ही केंद्र आणि महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये यांनी फिरते वाहनाबद्दल पूर्ण परवानगी दिलेली आहे. तर या वाहनाबरोबर शासकीय कागदपत्र. आता जर मी साधा प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडूनच हवं आहे. मी उद्यम देतोय, उद्यम कोण काढतं, तर जो व्यवसाय करणार असेल. बरं कोणाला हवं आहे किंवा कोणी हे उद्यम काढलेले आहे तर केंद्र सरकारने. त्यामुळे उद्यम तुम्हाला आम्ही काढून देतोय. त्यानंतर गुमास्ता म्हणजे महानगरपालिका अंतर्गत तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी महानगरपालिकेची एक परवानगी लागते. त्यामुळे आम्ही तुम्हाला गुमास्ता देतोय. फर्स्ट आहे म्हणजे FSSAI म्हणून फूडचं जे सर्टिफिकेट आहे की जे आपल्याकडे जे काही माल आहे, आपण जो माल सप्लाय करणार, माल जो काही विकणार आहोत, त्यासाठी एक फूड लायसन्स. यात म्हणजे फूड लायसन्स जे आहे हे केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळतं. चौथी गोष्ट म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जर समजा लागलं तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तलाठ्याकडून जे इन्कम सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त होतं तहसीलदाराकडून, ते आपण तुम्हाला देतो. त्यानंतर डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही इथे महाराष्ट्राचे रहिवासी आहात म्हणून तुम्हाला आम्ही डोमिसाईल देतो. बघा तुम्हाला मी काय सांगतो की सरकारी पेपर्स या गाडीबरोबर कुठले लागतील. त्यामुळे सरकार आपल्याला काय काय योजना देतो आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपण कुठले पेपर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय याची तुम्ही काटेकोरपणे माहिती लक्षात घ्या. LOI लेटर ऑफ इंटेंट याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक CMEGPचं म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचं जे सबसिडीचं लेटर जे बँकेकडे जातं, म्हणजे सरकारने पूर्णपणे तुम्हाला परवानगी दिली आहे. LOI म्हणजे महामंडळाने ज्या काही विविध महामंडळातून व्याज परताव्याची जी स्कीम आहे ते पण महामंडळ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरच आहे. त्यामुळे त्याचंही सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतं. फॉर्म 17 आणि फॉर्म 22 म्हणजे जी गाडीचं आपण जे स्ट्रक्चर बनवतो त्या RTOच्या माध्यमातून फॉर्म 17 आणि फॉर्म 22A असं तुम्हाला आम्ही ते प्रोव्हाइड करतोय. आता बँक म्हटलं तर ती शासनाची बँक आहे, मग ती केंद्र शासनाची असू दे किंवा कॉर्पोरेट बँक. पण या बँका ज्या आहेत त्या सगळ्या RBIचे नॉर्म्स वापरतात. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला ते लोन मिळतंय. ज्यावेळी तुम्हाला LOI किंवा CMEGPचं लेटर, PMEGPचं लेटर जे असेल, स्टँड अप इंडियाचं जे लेटर असेल, ते लेटर मिळाल्यानंतरच तुम्हाला बँक डिस्बर्स करते. त्यामुळे बँकेचं सँक्शन लेटर, बँकेचं डिस्बर्स लेटर, त्याचं EMI शेड्यूल तुम्हाला सगळं मिळेल. GR1, GR2 ह्याच्या आम्ही तुम्हाला कॉपीज देऊ. आता जी गाडी आपण घेतोय त्याचा टॅक्स इनवॉइस असेल, त्याचा इन्शुरन्स असेल, त्याचा RTO असेल. सो एकंदरीत हे सगळे पेपर घेऊन हे गाडी ही तुमची अधिकृत वाहन झाली. हे पहिलं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. ह्या व्हॅनवर जे फॅब्रिकेशन होत आहे ते एक सुसज्ज फॅब्रिकेशन आपण करतोय आणि ह्या फॅब्रिकेशन बरोबर आम्ही तुम्हाला एक हार्ड टॉप फ्रीज म्हणजे वरून जो ओपन होतो तो एक फ्रीज देतोय आपण. एक इन्व्हर्टर, त्याच्यावर 2 बॅटरी असतील, LED लाईट असेल, एक प्रिंटर असेल. आम्ही शक्यतो बघतोय की कम्प्युटर सगळं प्रिंटर मिळतोय का जो अटॅच असेल, त्यामुळे ती बोलणी सगळी चालू आहे. CC कॅमेरा असेल, टी-शर्ट, कॅप, ॲप्रन वगैरे या सगळ्या काही गोष्टी असेल, फायर एक्सटिंग्विश असेल आणि एक सुसज्ज त्या पद्धतीने बनवलेली कम्प्लिटली फॅब्रिकेटेड व्हॅन ही तुम्हाला मिळते. या व्हॅनची जाहिरात आणि त्याचे इतर फायदे
आपली एक वेबसाईट आहे www.swayambhuvahan.com. या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या गाडीची प्रसिद्धी केली जाईल. स्वयंभू वाहनचा एक ॲप पण तयार होते, त्याला थोडा वेळ लागेल. त्या माध्यमातून तुमची एक पब्लिसिटी होते. त्यानंतर तुमची जिथे गाडी असेल त्या गाडीच्या अवतीभोवती जे काही रहिवासी किंवा ज्या काही कमर्शियल ज्या काही प्रेमायसेस असतील तिकडे त्या ठिकाणी न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा लिफलेट जाहिरात अशा पद्धतीने आम्ही तुमची पब्लिसिटी तुमच्या गाडीची करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्स आणि मार्केटिंग ट्रेनिंग, ज्यामुळे जे काही सप्लायर्स आम्ही तुम्हाला देतोय ह्या सप्लायरचं एक सेशन असेल. त्या सेशनमध्ये तुम्हाला ते अटेंड व्हायचं की जेणेकरून तुम्ही माल परचेस करताय तो कसा विकला जाईल, तो तुम्ही कसा स्टोअर करून ठेवाल, तुम्ही किती माल घेतला पाहिजे, किती दिवसांसाठी घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन पण देतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ह्या स्वयंभू व्हॅन बरोबर अजून तुम्ही ऍडिशनल काय देऊ शकता हा तुमच्या डोक्यात प्रश्न असेलच. सो आपण एक महत्त्वाची एक रक्षा कवच योजना केली आहे, स्वयंभू रक्षा कवच योजना. याच्यामध्ये बरेच काही बेनिफिट्स आहेत. प्रोजेक्ट रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा, जो प्रोजेक्ट रिपोर्ट आपणच करून देतोय. त्यानंतर गव्हर्नमेंटची सबसिडी समजा 5 वर्षाची असेल, समजा महामंडळाकडून तुम्हाला सबसिडी मिळते तर ते 5 वर्षाची पूर्ण सबसिडी मिळवून देण्याचं काम किंवा आमची जबाबदारी ती राहील. त्यानंतर आयटी रिटर्न, बरेच लोकांकडे आयटी रिटर्न करत नाही आहेत, जरी ते नील असतं तरी आयटी रिटर्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे आयटी रिटर्न आपण तुम्हाला करून देतोय. तुमचं नवीन अकाउंट, मग ते सेव्हिंग असेल ते किंवा करंट असू दे, हे दोन्ही अकाउंट काढल्याशिवाय तुम्ही उद्योजक होऊ शकत नाही. त्यानंतर फॅब्रिकेशनचं मी तुम्हाला सांगितलं, डिलिव्हरी ॲपबद्दल सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं की या गाड्यांवर ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू कसा मिळेल म्हणून आमचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. सो जेवढे वेगवेगळे जे सप्लायर्स असतील या सप्लायर्स करून तुम्हाला रेव्हेन्यू कसा मिळेल ह्या गाडीवर, त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये तुम्ही जो काही हप्ता भरणार आहात तो हप्ता कदाचित या रेव्हेन्यूच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. रिन्युअल ऑफ इन्शुरन्स, रिन्युअल ऑफ इन्शुरन्स म्हणजे पहिल्या वर्षी तर तो गाडीच्या कर्जामध्ये तो इन्शुरन्स आपला तुमचा वळता केला जाईल, पण पुढच्या वर्षी इन्शुरन्स, पहिल्या वर्षाचा इन्शुरन्स हा स्वयंभू फिरते चित्र स्टोअर भरणार आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही एक मनापासून लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर 2 वर्षाने आरटीओ रिन्युअल असतं, तर ते आरटीओ रिन्युअलचं काम पण स्वयंभूच करणार आहे. त्यानंतर रिन्युअल ऑफ विनाईल, बरेच वेळा 1 वर्ष झाल्यानंतर पाऊस पाण्यामुळे तुमच्या गाडीवर जे स्टिकर्स लावलेले असतील ते भरपूर म्हणजे खराब होतील, त्यामुळे ते खराब झालेले विनायल्स बदली करण्याचं काम पण स्वयंभूची यांची जबाबदारी असेल. रिजनेबल ऑफ रॉ मटेरियल, जे मी मगाशी तुमच्याशी बोललो. महत्त्वाचं म्हणजे फॅमिली मेडिक्लेम. मी मान्य करतो की तुमचे फॅमिली मेडिक्लेम असतील, परंतु स्वयंभूच्या माध्यमातून पण एक सर्टन अमाऊंटचा एक फॅमिली मेडिक्लेम तुम्हाला काढून दिला जाईल. मगाशी बोलल्याप्रमाणे मार्केटिंग आणि सेल्स पब्लिसिटी, सोशल मीडिया आणि स्मॉल वेबसाईट की जी आपली swayambhuvahan.com जी आहे त्याच्यावर ऍडिशनल तुमची एक छोटी वेबसाईट आम्ही तयार करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा विषय की या स्वयंभू व्हॅनची किंमत किती असेल. सो या व्हॅनचा साधारण खर्च 10 लाख रुपये असेल आणि यात 28% म्हणजे 10 लाख रुपये तुमची व्हॅनची कॉस्ट झाली आणि त्याच्याबरोबर 2 लाख रुपये आपण तुम्हाला वर्किंग कॅपिटल देणार आहोत. सो साधारण 12 लाखापर्यंत ही गाडी जाते. सो व्हॅन, त्याचं फॅब्रिकेशन, त्याचं सबसिडी पासून वगैरे सगळ्या गोष्टी, तर ही सबसिडी 25 ते 30% असेल, हे सगळ्या महिलांनी ध्यानात घ्या. साधारण हप्ता 20 ते 21 हजार पर्यंत येईल सुरुवातीला. समजा CMVGPच्या माध्यमातून आपण जर समजा सबसिडी प्राप्त करतोय, सो पहिल्यांदा 20-21 हजार रुपये भरावा लागेल. त्यानंतर तो हप्ता कमी होईल. ते मी आता थोडक्यात तुम्हाला फक्त तेवढं सांगू शकतो. याचा कालावधी 5 ते 7 वर्ष आपण ठरवणार आहोत. काही महिलांना आपण 7 वर्ष करून देऊ, काही महिलांना आपण 5 वर्ष करू, ते केस टू केस असतं. ह्या सगळ्या 10 लाखामध्ये काय काय असेल. सो व्हेकल डाऊन पेमेंट, व्हेकल कॉस्ट, फॅब्रिकेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, अदर ऑफिशियल डॉक्युमेंट्स, विनाईल पेस्टिंग, फ्रँचायझी चार्जेस, सबसिडी क्लेम चार्जेस, बँकिंग चार्जेस आणि 28% GST अतिरिक्त. सो एकंदरीत मला असं वाटतं की प्रत्येकाला वाटतं की व्हॅन म्हटली, फिरते विक्री केंद्र म्हटलं की तिथे आपण फूड व्हॅनच करावी. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ज्यांना कोणाला फूड बद्दल की ज्यांचे कोणाचे तरी स्टॉल्स आहेत, ज्या कुठल्या तरी टिफिन सर्व्हिस करतायत,
त्यांनी माझ्याकडे आमच्या अवनी लघुउद्योग विक्री केंद्राकडे यावं आणि फूड बँकसाठी अप्लाय करावं. पण ज्यांच्याकडे खरंच अनुभव नाही, ज्या काही नोकऱ्या करत असतात किंवा ज्यांना कुठेतरी नवीन व्यवसाय करण्यासाठी, की आज आता एक माझं 30, 35, 40 वर्ष झाले, आता मुलं माझी मोठी झाली, आता मला कुठेतरी व्यवसायात उतरणं गरजेचं आहे आणि घरामध्ये जो मला हातभार लावता येईल अशा महिलांना मी आवाहन करेन की ताई, की तुम्ही स्वयंभू फिरते जनरल स्टोअर जे की केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली हे काही ज्या पद्धतीने ही जी काही स्कीम आपण आणतोय या स्कीमचा तुम्ही जरूर लाभ घ्या आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती होऊन एक भविष्यात लघुउद्योजिका व्हाल अशी मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.